सुस्वागतम. इयत्ता 7वी सामान्य विज्ञान, सजीव सृष्टी, अनुकूलन व वर्गीकरण. एखाद्या प्राण्याच्या नैसर्गिक निवासाच्या जागेस अधिवास असे म्हणतात आणि अशा विशिष्ट परिसरात राहण्यासाठी प्राण्यांमध्ये काही गुण विकसित झालेले असतात, त्यालाच अनुकूलन असे म्हणतात. आज आपण प्राण्यांमधील अनुकूलन जाणून घेणार आहोत. पाण्यात राहणाऱ्या प्राण्यांमधील अनुकूलन. मासे पाण्यात राहतात. माशाच्या शरीराचा आकार दोन्ही टोकांना निमुळता असतो, त्यामुळे माशाला पोहणे सुलभ होते. माशांना श्वसनासाठी कल्ले असतात. कल्ल्यांच्या सहाय्याने ते पाण्यात विरघळलेला ऑक्सिजन शोषून घेतात. माशाच्या त्वचेवर खवले व शरीरावर पर असतात, त्यामुळे त्यांना हालचाल करणे शक्य होते. बेडूक, बदक यांच्या पायांच्या बोटामध्ये पडदे असतात, त्यांचा त्यांना वल्ह्याप्रमाणे उपयोग होतो. पाणकोंबडी, बदक यांचे पंख व पिसे तेलकट असल्याने पाणी ओघळून जाण्यास मदत होते. त्यामुळे बदक पाण्यात राहूनही त्यांचे शरीर कोरडे राहू शकते. बदकाची चोचही चपटी असल्यामुळे चिखलातील अन्न पदार्थ वेगळे करण्यास मदत होते. गवताळ प्रदेशातील मांसाहारी प्राण्यांमधील अनुकूलन. गवताळ प्रदेशात वाघ, सिंह यासारखे प्राणी असतात आणि या प्राण्यांना अणकुचीदार सुळे असतात, त्यामुळे मांसाचे तुकडे करणे सोयीचे होते. या प्राण्यांचे पाय मजबूत असतात व त्यांना नख्या असतात, त्यामुळे वेगाने धावून भक्ष्य पकडणे सोयीचे होते. पायाच्या तळव्यांना गादी असल्याने भक्ष्याला वाघाची चाहूलही लागत नाही. डोळ्यांचे स्थान डोक्याच्या निमुळत्या बाजूस समोर असते, जेणेकरून दूर अंतरावरील भक्ष्य नजरेस पडू शकते. अंगावरील पट्टे हे परिसरातील गवताशी मिळते जुळते असतात, त्यामुळे शत्रूपासून संरक्षण होण्यास मदत होते. वाघाचे मागील पायही लांब असतात, त्यामुळे उंच उड्या मारणे, वेगाने पळणे शक्य होते. गवताळ प्रदेशातील शाकाहारी प्राण्यांमधील अनुकूलन. या प्राण्यांच्या डोळ्यांचे स्थान कपाळाच्या खाली व बाजूस असते, त्यामुळे त्यांना खूप मोठा परिसर दिसतो व शत्रूपासून बचाव करण्याची संधी मिळते. या प्राण्यांच्या लांब कान दूर अंतरावरील आवाजाचा वेध घेऊ शकतात. शाकाहारी प्राण्यांचे पाय हे निमुळते, बारीक तसेच खूर मजबूत असणारे असतात, त्यामुळे त्यांना वेगाने उड्या मारत धावता येते. शरीराचा रंग हा परिसराशी मिळता जुळता असल्याने शत्रूपासून संरक्षण होण्याची संधी त्यांना मिळते. वाळवंटी प्रदेशातील प्राण्यांमधील अनुकूलन. वाळवंटी प्रदेशात उंट हा प्राणी आपल्याला आढळून येतो. वाळवंटात कधी कधी वाळूची वादळे घोंघावतात. ही धूळ वाळू नाकातोंडात डोळ्यात जाते, त्यापासून संरक्षण होण्यासाठी नाक, डोळे हे जाड त्वचेच्या घडीने झाकलेले असतात. उंटाचे पाय हे उंच लांब असतात, त्यामुळे शरीर उष्ण वाळूपासून उंचावर राहते. उंटाच्या पाठीवर मदार असते, यामध्ये अन्न चरबीच्या रूपात साठवले जाते. उंटाच्या पायाचे तळवे हे सपाट व गादीसारखे जाड असतात, त्यामुळे वाळवंटात चालताना त्याचे पाय वाळूत रुतत नाहीत. अंगावरील त्वचा जाड असते, तसेच केसही असतात, त्यामुळे घामावाटे पाणी उत्सर्जित होत नाही. उंट एका वेळी 20 गॅलन इतके पाणी पिऊ शकतो व ते साठवून ठेवून गरज पडेल तेव्हा त्या पाण्याचा वापर करू शकतो. या शरीर वैशिष्ट्यांमुळे वाळवंटी प्रदेशातून प्रवासासाठी उंटाचा उपयोग केला जातो, म्हणूनच उंटाला वाळवंटातील जहाज असेही म्हणतात. हिम प्रदेशातील प्राण्यांमधील अनुकूलन. हिम प्रदेशातील प्राण्यांच्या अंगावर पांढरे केस असतात. केसांचा पांढरा रंग व बर्फाचा रंग सारखा असल्याने शत्रूपासून संरक्षण होण्यास मदत होते. या प्राण्यांच्या त्वचेवर दाट व लांब केस असतात, त्यामुळे थंडीमध्ये शरीराचे संरक्षण होण्यास मदत होते. त्वचेखाली चरबीचा जाड थर असतो,
त्यामुळे शरीरात उष्णता निर्माण होण्यास मदत होते. ध्रुवीय अस्वलासारख्या प्राण्यांना तीक्ष्ण नाक असते, त्यामुळे दूरवर असणाऱ्या भक्ष्यास वासाने समजणे व त्याचा मागोवा घेणे शक्य होते. पावलांच्या तळव्यावर दाट केस व तीक्ष्ण नख्या असतात. दाट केसांमुळे बर्फात चालताना शरीराचे संरक्षण होते, तसेच बर्फात सहजपणे चालता येते. हिम प्रदेशामध्ये आढळणारे विविध प्राणी पेंग्विन, चंदेरी कोल्हा, रेनडियर, घुबड यासारखे प्राणी हिम प्रदेशामध्ये आढळून येतात. पक्ष्यांमधील अनुकूलन. पक्ष्यांचे शरीर हे मध्यभागी फुगीर व दोन्ही टोकांना निमुळते असते, त्यामुळे उडताना हवेचा विरोध होत नाही व ते सहजपणे उडू शकतात. पक्ष्यांच्या शरीरावर पिसे असतात. पुढच्या पायांचे रूपांतर हे 2 पंखात झालेले असते. शरीरामध्ये पोकळ हाडे असतात, तसेच हवेच्या पिशव्या असतात. शरीरावरील पिसे, पुढच्या पायांचे पंखात झालेले रूपांतर, पोकळ हाडे व हवेच्या पिशव्या यामुळे होणारे कमी वजन, त्यामुळे पक्ष्यांना हवेत उडणे सोपे जाते. सरपटणाऱ्या प्राण्यांमधील अनुकूलन. सरपटणाऱ्या प्राण्यांच्या अंगावर खवले असतात. खवले, मणके व बरगड्या यांच्या सहाय्याने साप हालचाल करतो. पुढे सरकताना पोटावरील खालचे खवले जमिनीवर घट्ट दाबून पुढचा भाग तो वर उचलतो व पुन्हा तो भाग जमिनीवर टेकवून पुढे जातो. अशा प्रकारे साप पाय नसतानाही हालचाल करत पुढे जाऊ शकतो. सरडा, पाल यासारख्या प्राण्यांचे पंजे हे नखयुक्त व पातळ असतात. मागचे पाय उंचीला कमी असतात. हे प्राणी हे थंड रक्ताचे प्राणी होत, म्हणजेच आजूबाजूच्या हवामानानुसार यांच्या शरीराचे तापमान बदलते. हे प्राणी आपले भक्ष्य गिळतात. तसेच या प्राण्यांची त्वचा ही कोरडी असते. अन्न ग्रहणासाठी विविध पक्ष्यांमध्ये झालेले अनुकूलन. हमिंगबर्ड सारख्या पक्ष्यांना लांब व बारीक चोच असते, त्यामुळे फुलातील मध शोषून घेण्यासाठी त्यांना या चोचीचा उपयोग होऊ शकतो व ते अगदी खोलपर्यंत आपली चोच घालून मध शोषून घेऊ शकतात. कबूतर, चिमणी यासारख्या पक्ष्यांना छोटी व लहान चोच असते, त्यामुळे कठीण कवचाची बिया असलेली फळे फोडून खाणे त्यांना शक्य होते. भारद्वाज, मैना, खंड्या, चातक यासारख्या पक्ष्यांची चोच लहान व तीक्ष्ण असते, त्यामुळे चिखलातील कीटक शोधून काढणे त्यांना शक्य होते. हुप्प्या, सुतार पक्षी यासारख्या पक्ष्यांची चोच ही लांबलचक, धारदार व अणकुचीदार असते, त्यामुळे झाडाच्या खोडातील कीटक शोधून काढणे त्यांना शक्य होते. तर घार, गरुड, ससाणा, गिधाड यासारख्या पक्ष्यांची चोच ही मोठी, बळकट व बाकदार असते, त्यामुळे मांस चिरण्यासाठी व फाडून खाण्यासाठी त्यांना या चोचीचा उपयोग होतो. तसेच या पक्ष्यांच्या पायाच्या नख्या ह्या तीक्ष्ण असतात, त्यामुळे भक्ष्य पकडण्यासाठी त्यांना त्याचा उपयोग होतो. बेडकाचे अन्नग्रहण व त्यासाठी झालेले अनुकूलन. बेडकाची जीभ ही चिकट व पुढच्या बाजूस चिकटलेली असते, त्यामुळे भक्ष्य दिसताच तो जीभ फेकतो व ते भक्ष्य चिकटले जाते. बेडूक पुन्हा ते ओढून आत घेतो व भक्ष्य घेतो. त्याचे मागचे पायही लांब असतात, त्यामुळे तो दूरवर उडी मारू शकतो. फुलपाखरे, डास यासारख्या कीटकांना अन्न शोषून घेण्यासाठी प्रोबॉसिस सारखा अवयव असतो, त्याने हे आपले अन्न शोषून घेतात. जिराफाची मान उंच असते, तसेच पाने तोडण्यासाठी त्याची जीभही लांब असते, तसेच त्याचा रंग गवताशी मिळता जुळता असतो. पांडा हा प्राणी बांबूचे खोड खातो, त्यामुळे हे खोड घट्ट पकडण्यासाठी या प्राण्याला 6वा अंगठा असतो. नाकतोडा
हिरव्या वनस्पतींवर, गवतामध्ये किंवा झाडाच्या खोडावर असताना त्यांच्या शरीराचा रंग हा त्या ठिकाणच्या परिसराशी मिळता जुळता असतो. थोडक्यात, अधिवासानुसार, भौगोलिक परिस्थितीनुसार विशिष्ट परिसरात जगणे, अन्न मिळवणे, शत्रूपासून स्वतःचे संरक्षण करणे अशा अनेक बाबींसाठी वेगवेगळ्या अवयवांमध्ये हे झालेले बदल म्हणजेच अनुकूलन होय. अनुकूलन ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. थँक यू.